मालेगावात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून अद्वै हिरे यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं। त्यामुळे मालेगावातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। अद्वै हिरे यांच्या रूपाने मालेगावातील ठाकरेंचा बडा नेता भाजपनं गळाला लावल्याचं बोललं जात आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। मालेगावमध्ये 100% भाजपा करण्याच्या दृष्टिकोनातून स्वबळावरती जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका लढण्याच्या संबंधीचा आमची सगळ्यांची पूर्णपणे तयारी असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच नाशिकमध्ये राजकीय भूकंप झालाय। नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वै हिरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला। ठाकरेंना जय महाराष्ट्र करून अद्वै हिरे यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हिरेंचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। अद्वै हिरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचाही भाजप प्रवेश पार पडलेला आहे। आज इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या पक्षप्रवेशाला विरोध होईल असं मला वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला। आणि त्यामुळे निश्चितपणे मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष 100% भाजपा नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल। अद्वै हिरे यांच्या पक्षप्रवेशानं नाशिकच्या राजकारणात भाजपची ताकद वाढली आहे। महत्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांना अद्वै हिरे यांनी विधानसभा निवडणुकीत कडवीत झुंज दिली होती। अद्वै हिरे यांच्या सोबतच अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, तुषार शेवाळे हेही भाजपात प्रवेश करणार असल्यानं ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। अद्वै हिरेंच्या भाजप प्रवेशानं मालेगावमधील राजकीय समीकरण बदलणार आहे। हिरेंचा प्रवेश शिवसेना नेते आणि शिक्षण मंत्री दादा भुसेंना शह देण्याचा प्रयत्न आहे का, अशी चर्चा रंगली आहे। समाजवादीचे निहाल अहमद यांच्यापासून ते आजवर मालेगावमध्ये आधारित हिंदुत्वाच्या काडवर ठाकरेंच्या शिवसेनेनं मालेगाव बाह्यला आपला किल्ला बनवला। मात्र आता शिवसेनेकडून हिसकावून घेतलेले हिंदुत्व भाजप इथंही ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे। गेल्या 2 दशकांपासून आमदारकीच्या अढळपदी असलेल्या दादा भुसे यांना घेरण्याची तयारी सुरू झाली आहे। अपूर्व हिरे यांच्यानंतर त्यांचे बंधू अद्वै हिरे यांना प्रवेश देऊन भाजपनं चक्रव्यूह तयार करण्यास सुरुवात केली आहे। चौकशा लावल्या गेलेल्या आहेत, त्यांना तर सामोरं जे आमचे पालकमंत्री म्हणजे जे मालेगावचे मंत्री आहेत विद्यमान त्यांनी लावलेले आहेत, पण त्या चौकशांना आम्ही सक्षमपणानं उत्तर देतो आहे आणि न्यायालयीन बाबी आहेत। दादा भुसेंनी मुद्दाम तुमच्या मागे चौकशा लावल्या असं तुमचं म्हणणं आहे? हो, निश्चितपणानं त्यांच्या विरोधात मी विधानसभा लढू नये म्हणून त्यांनी मला एका खोट्या केसमध्ये तुरुंगात घातलं आणि त्या केसमध्ये जेव्हा मला जामीन झाला तेव्हा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटलं की ही दिवाणी केस आहे, ही फौजदारी होऊच शकत नाही, त्यामुळे तुम्ही चुकीच्या आरोपामध्ये चुकीची केस दाखल करून या माणसाला तुरुंगात ठेवलं। हे हायकोर्टच्या जजनी निरीक्षण नोंदवलेलं आहे। त्यामुळे अशा अनेक गोष्टी झाल्या। खरं तर दादा भुसे हे शिंदेचे खास मानले जातात। पहिल्या फळीतील असलेल्या या नेत्याची मालेगावसह संपूर्ण जिल्ह्यावर संघटनेत हुकूमत आहे। ही पकड घालवण्यासाठी भाजपनं हिरे कार्ड सोबत भुसे यांचे खास निकटवर्तीय बंडू बच्चाव यांना देखील भाजप प्रवेशासाठी आवतण दिलंय। येत्या 28 तारखेला गाजावाजा करत ते भाजपात दाखल होणार आहे। मालेगाव बाह्य मतदारसंघात विकास आणि नव्या समीकरणांच्या राजकारणात हिंदुत्वाचं चित्रण नव्यानं रेखाटलं जात आहे। 2004च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणारा प्रशांत हिरे यांचा दादा भुसे या नवख्या उमेदवारानं पराभव करून हिरेंच्या साम्राज्याला सुरुंग लावला होता। जनराज्य आघाडी नावाचा पक्ष अपूर्व हिरे यांनी सुरू करून महापालिका निवडणुकीत विजयी झाले। त्यानंतर नाशिक शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार झाले। मात्र 2014 नंतर अचानक अपूर्व आणि अद्वै या दोन्ही बंधूंनी कमळ हाती घेऊन आपली कारकीर्द सुरू केली। मात्र भाजपच्या सीमा हिरेंनी त्यांचा पराभव केला। तेव्हाही अद्वै हिरे भाजपमध्येच राहिले। महाविकास आघाडी सरकारच्या काळात अद्वै यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली। शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करून एक वर्तुळ पूर्ण केलं। तर आता पुन्हा अद्वै हिरेंचा भाजपमध्ये प्रवेश। आधी शेजारी असलेले आमदार सुहास कांदे आणि भुसे यांचं सेनेत फारसं सख्य नाही। महाजन यांना भेटून कांदे यांनी आपला मतदारसंघ सुरक्षित केला। त्यामुळे भुसे यांच्या निमित्तानं भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या संघर्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चुणूक दिसणार आहे। यात विजयी कोण ठरतो हे येणारा काळच सांगेल। नाशिकहून योगेश खरेंसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।
तर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता अद्वै हिरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दादा भुसे यांनीच माझ्या मागे चौकशीचा फेरा लावला, तर विधानसभेत त्यांच्या विरोधात लढू नये म्हणून खोट्या केसेसमध्ये अडकवलं, असा देखील आरोप अद्वै हिरे यांनी केलेला आहे. भाजपमधल्या प्रवेशानंतर अद्वै हिरे यांनी हे आता गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी. का निर्णय घ्यावा असं वाटलं भाजप प्रवेशाचा? तर निश्चितपणानं गेल्या अनेक दिवस मतदारसंघातल्या लोकांबरोबर मी काम करतो आहे आणि भारतीय जनता पक्षात या आधीसुद्धा 10 वर्ष मी काम केलेलं आहे. आज सत्तेमध्ये राहून लोकांची जी कामं करता येतात ती विरोधी पक्षात राहून करता येत नाहीत आणि छोटे छोटे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा सत्तेची गरज लागते. आणि म्हणून जो मतदारसंघामधल्या ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अडचणी आहेत, ज्या जनतेच्या अडचणी आहेत, जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हे सगळं सोडवण्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाबरोबर येणं गरजेचं आहे. आदरणीय मोदी साहेबांच्या आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये झपाट्यानं विकास होताना पाहायला मिळतोय. आज नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळा पुढच्या वर्षात येतोय आणि त्यासाठी इतका प्रचंड निधी हा मोदी साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे. आणि गिरीश भाऊंसारखं एक भक्कम नेतृत्व उत्तर महाराष्ट्रामध्ये असताना त्याचा फायदा मालेगाव तालुक्यातल्या जनतेला करून देता आला पाहिजे, ही मुळात माझी भूमिका आहे. आणि म्हणून गिरीश भाऊंचा एक संपर्क मालेगाव तालुक्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत कसा कनेक्ट करता येईल या दृष्टिकोनातनं काम करून लोकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी हा निर्णय घेतला. नाही, तुमच्या शिवसेना प्रवेशाचा जो पूर्ण घटनाक्रम होता तो महाराष्ट्राने सुद्धा पाहिला होता. संजय राऊतांचे, उद्धव ठाकरेंचे, शिवसेनेचे एक महत्वाचे किंवा निकटवर्तीय नेते म्हणून तुम्हाला ओळखलं जात होतं. पण नेमकं काय घडलं की भाजपमध्ये यावंसं वाटलं? केवळ मालेगाव मतदारसंघाचा विकास, पंतप्रधानांचं विजन, का तुमच्या विविध शिक्षण संस्था आणि इतर संस्थांच्या मागे जो चौकशीचा ससेमिरा लागलाय तो टाळायचा होता? नेमकं कारण काय? नाही, असं म्हणता येणार नाही. जे काही चौकशा लावल्या गेलेल्या आहेत त्यांना तर सामोरं जे आमचे पालकमंत्री म्हणजे जे मालेगावचे मंत्री आहेत विद्यमान, त्यांनी लावलेले आहेत. पण त्या चौकशांना आम्ही सक्षमपणानं उत्तर देतो आहे आणि न्यायालयीन बाबी आहेत. दादा भुसेंनी मुद्दाम तुमच्या मागे चौकशा लावल्या असं तुमचं म्हणणं आहे? हो, निश्चितपणानं त्यांच्या विरोधात मी विधानसभा लढू नये म्हणून त्यांनी मला एका खोट्या केसमध्ये तुरुंगात घातलं आणि त्या केसमध्ये जेव्हा मला जामीन झाला तेव्हा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटलं की ही दिवाणी केस आहे, ही फौजदारी होऊच शकत नाही, त्यामुळे तुम्ही चुकीच्या आरोपामध्ये चुकीची केस दाखल करून या माणसाला तुरुंगात ठेवलं. हे हायकोर्टच्या जजनी निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी झाल्या. पण या सगळ्यांना समर्थपणानं मी उत्तर दिलेलं आहे आणि 9 महिने तुरुंगात राहिल्याच्या नंतर सुद्धा तितकेच ताकदीने विधानसभेची निवडणूक मी लढलोय. त्यामुळे चौकशांना किंवा या कशाला घाबरून मी भारतीय जनता पक्षामध्ये येतोय हे अत्यंत चुकीचं आहे. पण ज्या आज जनतेचे प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहेत, यावर्षी अतिवृष्टीचं इतकं मोठं संकट शेतकऱ्यांच्यावरती आहे आणि मग तिथं जेव्हा जनतेला मदत करण्याची वेळ येते त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या शिवाय पर्यायच नव्हता. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांचा विचार करून भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. नाही, आता याच्यामध्ये एक थोडंसं कॉन्ट्रडिक्शन असं आहे की तुम्ही पूर्वी विरोधी पक्षात होतात तेव्हा तुमच्यावर केस केली जात होती. दादा भुसेंनी जाणीवपूर्वक तुम्हाला अडकवण्यासाठी केस केली असं तुमचं म्हणणं आहे. आता तर तुम्ही त्यांचा सहयोगी पक्ष असलेल्या भाजपमध्ये आलात, मग कसं जमायचं हे सगळं? मालेगावचं गणित कसं जमेल? मालेगावमध्ये 100% भाजपा करण्याच्या दृष्टिकोनातनं स्वबळावरती जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका लढण्याच्या संबंधीचा आमची सगळ्यांची पूर्णपणाने तयारी असणार आहे. बाकी आघाडी युतीच्या संबंधितला जो काही प्रश्न असेल तो वरिष्ठ पातळीवरचा आहे, तो आमच्या पातळीचा विषय नाही. त्यामुळे आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय गिरीश भाऊ जो निर्णय घेतील, त्यांनी युती ज्या पद्धतीने सांगितली युती, त्यांनी सांगितलं स्वतंत्र लढा, जो निर्णय असेल ते पक्षश्रेष्ठी घेतील. तर तयारी आम्ही पूर्ण ठेवू, पण निर्णय हा नेत्यांचा असेल. तुम्ही आता असं म्हणालात की मी विधानसभा लढू नये याच्यासाठी माझ्यावर खोट्या केसेस दादा भुसेंकडनं करण्यात आल्या, म्हणजे तुमच्या विधानसभेवरती तुमचा क्लेम कायम आहे? आज तसं म्हणता येणार नाही, कारण भारतीय जनता पक्षामध्ये मी काही कुठली अपेक्षा घेऊन आलेलो नाही. मी लोकांचे प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि पक्षाने भविष्यात मला जी कुठे संधी द्यायची असेल ती पक्ष योग्य वेळी देईन आणि जी जबाबदारी पक्ष देईल ती मी पार पाडेन. सध्या कुठल्या तुमच्या संस्थांची आणि एकंदर प्रकरणांची चौकशी सुरू, कुठल्या एजन्सीच्या मार्फत तुमच्यावरती चौकशी किंवा इतर गोष्टींचा जो काही ससेमिरा आहे तो सध्या आहे तुमच्या मागे? नाही, ज्या काही चौकशात त्या शिक्षण खात्याच्या माध्यमातून किंवा पोलीस खात्याच्या माध्यमातून चालू आहेत, याच्यामध्ये ईडीमध्ये किंवा इतर कुठल्या संस्थांमध्ये त्यांनी प्रयत्न केला, पण त्या चौकशा काही होऊ शकल्या नाही, कारण टेक्निकल ग्राउंड्सवर काही ते बसत नाही. पण ज्याही चौकशा चालू आहेत त्यांना सक्षमपणाने आम्ही उत्तर देतो. अमित शहांनी 2024च्या निवडणुकीच्या काळामध्ये एक खरं तर घोषणा केली होती, ती म्हणजे 100% भाजप, संपूर्ण कमळ 2029 मध्ये.
भाजपनं संधी दिली तर मालेगावमधून विधानसभा लढाल दादा भुसेंच्या विरोधामध्ये? भाजपनी संधी दिली तर मी राष्ट्रपतीपदाची सुद्धा निवडणूक लढायला थांबणार नाही, तेव्हा ती चिंताच नाही. जे नेत्यांचा आदेश असेल तो पार पाडू. या सगळ्या आजच्या प्रवेशानंतर पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातली समीकरणं कशा पद्धतीनं बदलत आहेत आणि जर पक्षाने संधी दिली तर आपण दादा भुसेंच्या विरोधात मालेगावमधून निवडणूक सुद्धा लढू, पदाची सुद्धा निवडणूक आपण लढायला तयार आहोत, असं देखील अद्वै हिरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधली समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलतील अशीच अपेक्षा व्यक्त केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई. तर अद्वै हिरे यांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे. आजच भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर आता झी 24 तासशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. नेमकं आता मालेगावमधलं कशा पद्धतीनं राजकीय समीकरण येत्या काळामध्ये बदलू शकतं, कारण ऐन आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरच अद्वै हिरे यांनी भाजपचं कमळ हाती घेतलेलं आहे आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात. योगेश, आपण पाहतोय आता भाजपमधल्या अद्वै हिरे यांच्या प्रवेशाने खरं तर एक वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणावं लागेल. भाजपपासून सुरुवात केली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, त्यापूर्वी शिवसेना ठाकरे पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला, ते तुरुंगात देखील गेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा एकदा भाजपमध्ये परतलेले आहेत. काय नेमकी समीकरणं मालेगावमधली बदलू शकतात? अद्वै हिरे यांची कितपत ताकद आहे त्या संपूर्ण भागामध्ये आणि एकंदरीतच त्यांच्या भाजपमध्ये परतण्यामुळं कशा पद्धतीनं राजकारण बदलू शकतं? खरं आहे, हिरे यांच्या भाजपमध्ये जाण्यामुळे एक तर नक्कीच स्पष्ट झालं आहे की राजकारणामध्ये कुणीही कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो आणि दुसरं म्हणजे युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सर्व काही क्षम्य असतं. मात्र आता आपल्याला राजकारणामध्ये सुद्धा सर्व काही क्षम्य असतं असं म्हणावं लागेल, कारण की जो तो आपली संधी साधून आपले सध्याची जी गणितं आहे किंवा वर्तमानामध्ये जी एकमेकाची राजकीय गणितं आहेत त्याची फेड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतोय. हेच उदाहरण आपल्याला मालेगावमध्ये दिसतंय. आपण जर बघितलं, दादा भुसे हे या ठिकाणी एक हाती सत्ता मिळवणारे त्यांच्या मतदारसंघामध्ये सर्व म्हणजे बाजार समिती असेल, कृषी समिती असेल, तिथल्या सहकारी सोसायटी असतील किंवा त्याचबरोबर त्यांच्या विरोधकांना नामोहरम करण्याचा त्यांचा सातत्यानं ससेमिरा त्यांनी लावलेला आहे. तो एकूणच आपल्याला अद्वै हिरे यांच्या मागे दिसून आला. अद्वै हिरे बरेच महिने हे कारागृहात सुद्धा होते, त्यांना जामीन सुद्धा मिळू दिला जात नव्हता. त्यामुळे एकूणच युद्ध हे मालेगावमध्ये आता आपल्याला दिसून येत आहे. पूर्वी मालेगावमध्ये युद्ध असत होतं मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्य या दोघांमधलं. त्या ठिकाणी मालेगाव मध्यमध्ये मुस्लिम बहुल संख्या आहे आणि मालेगाव बाह्यमध्ये हिंदू बहुल संख्या आहे. या दोघांच्या वैमनस्यावर मालेगावचं राजकारण रंगत होतं. मात्र आता जर आपण बघितलं तर आपल्याला मालेगाव बाह्यचं राजकारण जास्त रंगताना दिसतंय. मध्य सध्या तुलनेमध्ये शांत आहे. त्यामुळे एकूणच पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत किंवा विधानसभेच्या आपल्याला हे शिंदे सेनेविरुद्ध भाजप असा सामना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळेल. आता भाजप काहीसं वरचढ होत आहे. भाजपने हळूहळू आपले फासे टाकायला सुरुवात केली आहे आणि थोड्याच दिवसामध्ये ते आवळले जातील अशी परिस्थिती आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसतंय. दादा भुसे हे एकटे पडतील, त्यांच्याबरोबरचे निकटवर्तीय बंडू बच्छाव सुद्धा भाजपसोबत येतील. किशोर, बाकीचे जे तुषार शेवाळे आहेत किंवा बाकीची लोक आहेत त्यांना सुद्धा भाजपसोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे एकूणच गिरीश महाजनांची जी खेळी आपल्याला नाशिक जिल्ह्यात दिसते ती म्हणजे इगतपुरीमध्ये पूर्णपणे ठाकरे गटाचा सफाया केला. सिन्नरमध्ये हेमंत वाजे हे राजाभाऊ वाजे यांचे भाऊ यांना सोबत घेऊन नगर परिषद ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सगळ्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या चाली गिरीश महाजन फार यशस्वी रीतीने करताना दिसत आहेत आणि त्याचाच परिपाक आता आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे. मालेगावमध्ये सुद्धा ही खेळी आता सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दादा भुसेंसाठी हे आव्हान परतवून लावणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. निश्चितच हा तर एक मुद्दा आहेच. आणखी एक योगेश महत्त्वाचा मुद्दा, भाजप प्रवेशामागे एक महत्त्वाचं कारण असं देखील सांगितलं जातंय, बोललं जातंय, त्यांच्या विविध संस्थांची गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चौकशी सुरू होती. शिक्षण संस्थांची देखील अनेक प्रकरणं त्यांची बाहेर काढली जात होती. त्यामुळं कुठंतरी या सगळ्या चौकशीपासून वाचण्यासाठी, हा ससेमिरा थांबवण्यासाठी भाजपमधला प्रवेश झाला असं देखील बोललं जातंय. खरं आहे, असंही कारण असू शकतं. कारण शेवटी दादा भुसे हे शिक्षण मंत्री आहेत आणि हिरे यांचं जे काही वर्चस्व आहे किंवा हिरे यांचं जे काही पाया आहे राजकारणाचा तो शाळा आहे.
वेगवेगळ्या शाळेच्या संस्था, सर्वाधिक संस्था या हिरे घराण्याच्या आश्रमशाळा आहेत, वेगवेगळे कॉलेजेस आहेत, माध्यमिक शाळा आहेत, प्रायमरी शाळा आहेत आणि त्याच्यावरच त्यांचं खरं सगळं उत्पन्नाचं साधन आणि त्याचबरोबर राजकारणाचं साधन हे दोन्ही सगळे शाळाच आहे. शाळेतील शिक्षक आहेत आणि तिथले विद्यार्थी आहेत. त्यामुळे आता यापासून वाचायचंच असेल तर भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांच्या बंधूंना सुद्धा थोड्या दिवसांपूर्वी कळालं होतं. म्हणून ते अपूर्व हिरेंनी त्यावेळेस प्रवेश घेतला आणि आता अद्वै हिरेंना सुद्धा हे उमगलंय, म्हणूनच त्यांनी हा प्रवेश या ठिकाणी घेतलाय. दादा भुसे यांची जी काही शिक्षण मंत्री असल्यामुळे ज्या पद्धतीनं ते हे सगळे घोटाळे बाहेर काढत होते, आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये शिक्षक भरतीचा मोठा घोटाळा हा समोर आलाय. मात्र पूर्ण विदर्भामध्ये हा घोटाळा समोर आला. अनेक शिक्षण अधिकाऱ्यांना या ठिकाणी निलंबित करण्यात आलं, उपसंचालकांना निलंबित करण्यात आलं, शिक्षकांचे पगार बंद करण्यात आले. मात्र हा खरा घोटाळा उत्तर महाराष्ट्रातून सुरू झालाय, जळगावमधून सुरू झालाय. मात्र तिथं कारवाई झाली नाही, धुळ्यामध्ये कारवाई झाली नाही. मात्र मालेगावात कारवाई झाली आणि ती केवळ हिरेंच्या संस्थेविरुद्ध झाली आणि त्यामध्ये अद्वै हिरे आणि यांना आरोपी करण्यात आलं आणि त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर आता हा एकमेकांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची वेळ आहे आणि यामध्ये हिरे घराणं आपलं स्वतःचं वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर दादा भुसे यांचं योगेश हा वर्चस्वाचा मुद्दा आहे. मात्र यामध्ये आणखी एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा, हिरे यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द, त्यांचा संपूर्ण राजकीय लढा हा दादा भुसे यांच्या विरोधातला राहिलेला आहे आणि दादा भुसे यांची लढाई हिरेंच्या विरोधातली राहिलेली आहे. अशा पद्धतीचं राजकारण आपण पाहत आलोय. मात्र आता भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं सहयोगी पक्षाच्या सोबत आहेत, महायुतीतल्या दोन्ही नेते आहेत. त्यामुळे आता येत्या काळामध्ये एकमेकांच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. त्याला आता कसं सामोरं जाणार आहेत किंवा ते त्यांच्यासाठी किती आव्हानात्मक ठरणार आहे? दादा भुसे यांच्या आपण जर बघितलं तर सगळ्या नगर परिषद निवडणुकांमध्ये बहुतांशी ठिकाणी शिंदे गट विरुद्ध भाजप असा सामना आपल्याला रंगताना दिसतोय. भाजप स्वबळावरची तयारी करताना आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे आणि सातत्याने गिरीश महाजन उत्तर महाराष्ट्रात हा सफाया करताना दिसत आहेत. ठाकरे गट असो, विरोधक असो, हे तर आधीच संपवलेत. आता निवडणुका लागल्यानंतर खरा विरोधक ठरला आहे तो शिंदे सेना आणि शिंदे सेना आज जर अद्वै हिरेंचा प्रवेश आपण बघितला आणि त्यावरून झालेला वाद आपण बघितला भाजपमधला आणि शिंदे सेनेतला, यावरूनच आपल्या लक्षात येत आहे की आता ठिणगी ही पडू लागलेली आहे. अद्वै हिरेंच्या निमित्ताने ही सुरू झाली आहे. अद्वै हिरे आणि शिंदे हे शिंदे सेनेचे म्हणजे दादा भुसे हे एकत्रित कधीही बसणार नाहीत. मालेगावमध्ये दोघांचं वैर असेल. मात्र या निमित्तानं केवळ विरोधक उरला आहे तो शिंदे सेना आणि भाजप आणि बाकीचे सगळ्या विरोधकांचा संपाय झालेला आहे. इतर जे तुषार शेवाळे काँग्रेसचे होते किंवा इतर जे होते ते सगळे पूर्णपणे संपलेत. त्यामुळे आता आपण जर म्हटलं तर हे दोघंच या ठिकाणी शिल्लक असल्यामुळे मांडीला मांडी लावून येण्याचा प्रश्न येणारच नाही. मात्र एकमेकांसमोर उभे ठाकण्याचं आपल्याला चित्र समोर दिसणार आहे. निश्चितच. त्यामुळं भविष्यामध्ये आता मालेगावमधल्या संपूर्ण राजकीय घडामोडी कशा पद्धतीने घडतात यावर देखील आपलं लक्ष असेल. धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी, विश्लेषणासाठी.